नुकतंच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची शिवरत्न बंगल्यावरती आत्ता एंट्री झालेली आहे। काही वेळापूर्वी रामराजे निंबाळकर आहेत, जयंत पाटील आहेत, ते आले होते आणि या ठिकाणाहून माढ्याची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे। मात्र कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष आहे। आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात। आमची मागणी मोहिते पाटलाला तिकीट, नाहीतर आम्ही माडा निंबाळकरला पाडा, ही आमची मागणी आहे। आमची मागणी इथं कुणी जरी आले समजूत काढायला तरी समजूत निघणार नाही। मोहिते पाटील आमचा पक्ष आहे, मोहिते पाटलाला आम्ही निवडून देणार आहे। इथं किती जरी मागणी होती बाळासाहेबांना, आमची मागणी होती बाळासाहेबांना तिकीट द्यावं, आमची मागणी पूर्ण झालेली नाही। आता आम्ही माढा मतदारसंघात निंबाळकरला पाडणारच आहे। मंत्री आले गिरीश महाजन, काय मागणी केली तुम्ही? काय नाही, भयाला मागणी, भयाला खासदारकी दिली तरच मागणी आहे, नाहीतर काय नाही। साहेबांना जर नाही तिकीट दिलं तर निंबाळकरला फिरून देणार नाही माढा मतदारसंघातलं। आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे, मोहिते पाटील कुटुंबाने जे निर्णय घेतले हिताचे, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले, पण आम्हाला ह्या गेल्या 10 वर्षापासून फक्त भूलथापा विकास झालेला आहे म्हणून आम्ही गेलो, पण आज खोटी आश्वासनं देऊन आम्हाला उमेदवारीचा विचार करायला पाहिजे होता। आज एवढी मोठी जनता शिवरत्न बंगल्यावर न बोलवता आली आहे, हे याचं प्रतीक आहे। 100% धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष जरी उभा राहिले तर निश्चित निवडून येणार म्हणजे येणार। आपण पाहतोय की मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घोषणा देण्यात आलेल्या आहेत आणि मोहिते पाटलांना उमेदवारीची मागणी करण्यात आलेली आहे। मुंबई तसाठी नितीन शिंदे, अकलूज।